महायुतीचं खातेवाटप ठरलं. येत्या 24 तासात अंतिम शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार. महायुतीत गृह भाजपाकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही. सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीनं राहा. उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला. विधानसभा अध्यक्षापाठोपाठ आता विधान परिषद सभापती पदही भाजपाकडेच. राम शिंदे उद्या अर्ज दाखल करणार, तर सभापती पदासाठी शिवसेना आग्रही होती. येवल्यातील कार्यकर्त्याच्या बैठकीत भुजबळांची खदखद बाहेर. काय तर म्हणे दादाचा वादा असला वादा वगैरे मी मानत नाही. भुजबळ संतापले. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक. अजित पवारांच्या बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन. अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका. शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात. छगन भुजबळांचा अजित पवारांना टोला. 2 दिवसांपासून अनुपस्थितीत असणारे अजित पवार उद्या विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार. घशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवस आराम करत असल्याची तटकरेंची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणातील 2 सीसीटीव्ही समोर. आरोपी घुले आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट, तर संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांच्या भेटीचं सीसीटीव्ही समोर. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन. फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर. एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत रखडलं. विधेयकाच्या बाजूनं 269 तर विरोधात 198 मतं. पुन्हा जेपीसीकडे पाठवलं जाणार. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा. विधेयक विधानसभेत मंजूर, तर शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारण्याचाही निर्णय.